राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह कुणाचं याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या सुनावणीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोग जो शिवसेनेला न्याय तो राष्ट्रवादीला न्याय अशा अनुषंगाने निर्णय देणार की शरद पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागले। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं म्हणून बारामतीमधील चंद्रकांत वाघमोडेंचं 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। मात्र सरकार उपोषणाकडे लक्ष देत नसल्यानं धनगर समाज आक्रमक झालाय। आजपासून महाराष्ट्रातील आमदार खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याच्या सूचना उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी धनगर बांधवांना केल्या। मनोज जरांगे पाटील यांची खराडीमध्ये आज सभा होणार आहे। पुणे नगर रोडवर खराडीजवळील महालक्ष्मी लॉन्स इथे ही सभा पार पडणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। या सभेला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत। सभेला येणाऱ्या मराठा बांधवांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे। संत तुकोबांच्या देहूमध्ये जरांगेंचं भव्य स्वागत करण्यात आलं। यावेळी सकल मराठा समाजानं मोठं शक्ती प्रदर्शन करून जरांगेंचं स्वागत केलं। यावेळी जरांगे पाटलांनी राज्य सरकारचा समाचार घेतला। 40 वर्षांपासून मराठ्यांनी संघर्ष करायचं का? माझं लेकरू अधिकारी बनेल आणि माझं कष्ट कमी होईल असं मराठा समजायचा, पण राज्यात षडयंत्र रचलं गेलं आणि ते स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही अशी टीका त्यांनी केली। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची कल्याणमध्ये पोटे मैदानात सभा होणार आहे। या सभेसाठी सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। या मैदानात 12 ते 15 हजारांची प्रेक्षक क्षमता असून या सभेला ठाणे जिल्ह्यातूनच नाही तर मुंबई उपनगराच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच गाजतोय। मनोज जरांगे पाटील यांनी किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं। मराठा आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असा निर्धार जरांगे पाटील यांनी यावेळी केला। खोपोली या ठिकाणी जरांगे पाटील यांची सभा पार पडणार आहे आणि या सभेपूर्वी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जाऊन जरांगे पाटील हे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक झाले। मनोज जरांगे पाटील यांचे छत्रपती शिवरायांच्या रायगडावरून दर्शन घेऊन आल्यानंतर नाना दरवाजा इथे आमदार भरत गोगावले यांनी स्वागत केलं। जरांगेंबद्दल अपशब्द उच्चारल्याचा आरोप करत मराठा समाज भुजबळांविरोधात आक्रमक झालाय। जळगाव जिल्ह्यातील 40 गावात भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। भुजबळ वादग्रस्त वक्तव्य करून 2 समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि रोहित पवार यांनी ते मराठा की ओबीसी हे जाहीर करावं असं आवाहन शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केलंय। तसंच नामदेव जाधव यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं आणि या घटनेचा जाधव यांनी यावेळी जाहीर निषेध केला। शरद पवारांचं जातीचं प्रमाणपत्र खोटं असेल तर संबंधित वेबसाईट विरुद्ध त्यांनी कारवाई करायला हवी असंही प्रतापराव जाधव म्हटले। मंत्री छगन भुजबळ भाजपची स्क्रिप्ट वाचतात आणि त्यांना नामदेव जाधव हे कॉपी करतात अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे। या दोघांनाही पुढे करणारे उपमुख्यमंत्री फडणवीस असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। महाराष्ट्रात मराठा समाज फक्त 10% इतकाच असल्याचा दावा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलाय। जो 32% मराठा असल्याचा दावा केला जातो त्यामध्ये कुणबी, लेवा, पाटील आणि इतर सगळे ओबीसी असल्याचं शेंडगेंनी म्हटलंय। आरक्षणाच्या लढाईमध्ये भुजबळांना राष्ट्रवादीसह सरकारमध्ये देखील एकटं पाडण्याचं काम केलं गेलं असा आरोप शेंडगेंनी केला। सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज आहे असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय। या अधिवेशनात चर्चा व्हायला हवी, जनगणना करून मागासलेपण पाहून निर्णय घ्यावा असंही ते म्हटले। छत्रपती संभाजीनगरात सर्व पक्षांकडून रास्ता रोको केला जाणार आहे। मराठवाड्याच्या हक्काचे 8.6 टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरलंय असा आरोप करत हे पाणी तातडीनं सोडावं अशी मागणी करण्यात आली आहे। यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर सर्व पक्षांकडून रास्ता रोको करण्यात येणार आहे। भंडाऱ्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हजर राहणार आहेत। या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। या कार्यक्रमामध्ये शासनाच्या योजनांसाठीच्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे। बीडच्या परळीमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा मुहूर्त ठरलाय। 27 नोव्हेंबर ऐवजी 3 डिसेंबरला परळी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे।
समूह शाळांमुळे काही शाळा बंद होणार का असा संभ्रम हा निर्माण झाला आहे. मात्र कुठल्याही शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा उद्देश नसून शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा सुधारावा यासाठी समूह शाळा योजना राबवत असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. आणि या योजनेच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक आणि अंगणवाडी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी शाळा निर्माण होणार असून दत्तक योजनेअंतर्गत CSR मधून शाळेच्या मूलभूत सुविधा सुधारणार असल्याचं स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी दिलंय. ऊस दराबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालाय. यामध्ये गेल्या वर्षीची कोणतीही देय रक्कम कारखान्याकडे शिल्लक नसल्याचा समितीनं निष्कर्ष काढलाय. राजू शेट्टी यांनी गेल्या वर्षीच्या ऊसाला 400 रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र कारखान्याचा ताळेबंद तपासला असता कोणतीही अतिरिक्त रक्कम नसल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. नाताळसाठी कोकण रेल्वेनं विविध मार्गावर आणखी 10 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातील 5 गाड्या मुंबईहून सुटणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस मंगळुरू, मंगळुरू जंक्शन लोकमान्य टिळक टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनल करमाळी आणि करमाळी लोकमान्य टिळक टर्मिनल या विशेष साप्ताहिक गाड्या मुंबईतून नियोजित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. नंदुरबार पंचायत समिती परिसरात उभ्या असलेल्या गटविकास अधिकारी यांच्या शासकीय वाहनाला रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये गटविकास अधिकारी यांचे शासकीय वाहन संपूर्ण जळून खाक झाले. आगीचं कारण अद्यापही कळू शकलं नसलं तरी हे वाहन जळण्यामागे घातपाताची शक्यता देखील वर्तवली जाते. धाराशिवमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. आज महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरणार आहे. 2 संघटनांमधील वादामुळे ही स्पर्धा वादात सापडली होती. हिंगोलीला आज पहाटे भूकंपाचा धक्का बसलाय. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून भूकंपाच्या धक्क्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बीडच्या बनसारोळा गावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस परिषद पार पडली आणि यावेळी ऊसाला 4000 भाव द्यावा आणि कुठल्याही वजन काट्यावर ऊस मोजून आणण्याची परवानगी कारखान्यांनी द्यावी, अन्यथा मोठं ऊस आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. नागपूर जिल्हा परिषदेनं 10 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलेलं आहे. सुरक्षा ठेव खोट्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं ही कारवाई केली आहे. कंत्राट घेताना सुरक्षा ठेवीचा एकच DD विविध कामांसाठी वापरल्याचं उघड झालंय. राज्यात उच्च न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयामध्ये प्रलंबित खटल्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. सध्या स्थितीमध्ये तब्बल 51,79,000हून अधिक दिवाणी आणि फौजदारी प्रकरणं प्रलंबित आहेत. विविध कारणांमुळे न्यायव्यवस्थेवर खटल्यांचा ताण प्रचंड वाढलाय आणि त्यामुळे सामान्य माणसाला न्यायासाठी वर्षानुवर्ष प्रतीक्षा करावी लागते. पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. 23 नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल आणि त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामं, मेट्रोचं काम यामुळे मुंबईवर कायम धुरक्याची चादर पसरत असल्याचं चित्र दिसतंय. मुंबईमध्ये BKC मालाडची हवा खराबच नोंदवली गेली आहे, तर अंधेरीतील हवेत सुधारणा झाली असून अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळालाय. वरळी आणि नवी मुंबई तसंच माझगाव येथील हवा समाधानकारक असल्याचं निरीक्षण सफरनं रविवारी नोंदवलंय. विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे मुंबईमध्ये धुरकं कायम आहे. प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनानं मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते पाण्यानं धुण्याचा निर्णय घेतला असला तरी दिवसाला 650 किलोमीटरचे रस्ते धुण्याचं उद्दिष्ट अद्याप दूरच आहे. पालिकेकडे पुरेसे टँकर नसल्यामुळे सध्या 50 ते 60 किलोमीटर लांबीचेच रस्ते धुतले जात असून उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी 90 टँकर भाड्यानं घ्यावे लागणार आहेत. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई, वसई, मीरा भाईंदर, पालघर या परिसरात सुरू असलेल्या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांच्या उभारणीच्या कामांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होऊ लागलेला आहे. त्यातच येत्या काही महिन्यात आणखी नव्या प्रकल्पांची भर पडणार आहे आणि या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी ठाणे पोलिसांनी नवी मुंबई, पालघर, मीरा भाईंदर तसंच ठाणे ग्रामीण पोलिसांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन आराखडा आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यात रब्बी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 53.97 लाख हेक्टर आहे आणि त्यापैकी 13 नोव्हेंबर अखेर 14,84,000 हेक्टरवर म्हणजेच सुमारे 28% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीच्या पेरण्या अद्यापही 50% आत असल्याचं चित्र आहे. दिवाळीनंतर फळभाज्यांची आवक वाढली असून परराज्यातून 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे आणि त्यामुळे फ्लावर, वांगी आणि कोबी या फळभाज्या, पालेभाज्यांच्या दरात घट झालेली आहे. लसूण आणि काकडीच्या दरात देखील वाढ झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
सरकारनं बासमती तांदळाच्या निर्यातीचे दर $1200 वरून कमी करून $950 वर आणलेले आहेत. परिणामी यंदा निर्यात वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर बासमतीच्या सर्व प्रकारांचे दर पुढील हंगामात तेजीत राहण्याची शक्यता आहे. नॉन बासमती तांदळाच्या निर्यातीवर सरकारनं यावर्षी संपूर्णपणे बंदी आणल्यामुळे नॉन बासमती तांदळाचे दर स्थानिक पातळीवर टिकून राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. राज्यांमधून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर जाण्याचं प्रमाण कमी असल्यानं केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रातून केंद्रात प्रतिनियुक्तीचं खूपच कमी प्रमाण आहे. भारतीय प्रशासन सेवेतील राज्यातील 90 अधिकारी प्रतिनियुक्तीवर जाणं अपेक्षित असताना सध्या केवळ 25 अधिकारीच केंद्राच्या सेवेत आहेत. मुंबईत हुंड्याव्यतिरिक्त इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 5 पटींनी वाढ झालेली आहे. घर खर्च, पती पत्नीमधील मतभेद, अनैतिक संबंध आणि क्षुल्लक कारणांमुळे त्रास दिल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान हुंड्यासाठी महिलांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याच्या गुन्ह्यांमध्ये मात्र यावर्षी तुलनेनं घट झाली आहे. सागरी किनारा रस्ता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा ते दहिसर भाईंदर या कामाची तयारी महापालिका प्रशासनानं केलेली आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात आलेत. या कामासाठी 16,621 कोटींचा खर्च अंदाजित असून सल्लागारानं 74 कोटी शुल्क आकारलेलं आहे. विस्तृत प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रक, आराखडे, निविदा दस्तऐवज तयार करणं या कामासाठी सल्लागार लागणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा मुद्दा पुन्हा तापणार आहे. राज्य सरकारनं केंद्राला पाठवलेल्या मसुद्यात अनेक त्रुटी असल्याचं समोर आलंय आणि नामकरण कृती समितीची पनवेलमध्ये आज तातडीची बैठक होणार आहे. बैठकीमध्ये त्रुटीवर चर्चा होणार आहे, तर वेळ पडल्यास आंदोलनाची देखील दिशा ठरणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण जवळच्या कामथे दरम्यान 21 नोव्हेंबर रोजी 2.5 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर कर्नाटक राज्यातील कुमटा ते भटकळ स्थानकादरम्यान 23 नोव्हेंबर 2023 रोजी 3 तासांचा मेगाब्लॉक असेल. 3 तासांच्या मेगाब्लॉकमुळे 3 गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमधील 5 दिवसांमध्ये जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला 27,895 पर्यटकांनी भेट दिली आणि यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासह भारतीय पुरातत्व विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त झाला. इथल्या व्यावसायिकांच्या उत्पन्नातही चांगली वाढ झाली आहे. भुसावळमध्ये छठ पूजेचा उत्साह पाहायला मिळाला. तापी नदीच्या तीरावर छठ पूजेसाठी बिहारी बांधवांनी गर्दी केली होती. आमदार सावकारे देखील या छठ पूजेत सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये उत्तर भारतीय महिलांनी छठ पूजा केली. बिहारी बांधवांमध्ये छठ पूजेचा सण अतिशय पवित्र असतो. दापोली शहरातील ब्रिटिशकालीन तलावात जलपूजन करून पूजा करण्यात आली. अंबरनाथमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या 2 वर्षाच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय. भवानी चौक, खुंटवली परिसरात देखील ही घटना घडली आहे. यात मुलाच्या तोंडाला गंभीर जखम झाली असून त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. तर पालिकेनं लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती. मुंबईतील कुर्ला परिसरात एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळलाय. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शांतीनगर इथे मेट्रोचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हा मृतदेह आढळला असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार कॅन्सरनंतर मुंबईमध्ये सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं होतात आणि या अकाली मृत्यूसाठी बदलती जीवनशैली जबाबदार असल्याचं हृदयरोग तज्ज्ञांनी सांगितलंय. 2022 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं 9,998 लोकांचा मृत्यू झालाय. थंडीच्या दिवसात अंड्यांची मागणी वाढत असते. मात्र यावर्षी नवरात्रीपासून थंडीची चाहूल लागताच अंड्यांच्या दरानं भरारी घेत सरळ डझन मागे 20 रुपयांची मुसंडी मारली. ऑक्टोबर महिन्यापासून वायू प्रदूषणात वाढ झालेली असल्यानं गेल्या काही दिवसात श्वसन विकारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे देखील वायू प्रदूषणात वाढ झाली असल्यानं लहान मुलांपासून ते अपावृद्धांपर्यंत सर्दी आणि खोकल्यानं ग्रस्त आहेत.
मुंबई पदवीधर सिनेट मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळालेला आहे. नोंदणीसाठी केवळ 11 दिवस शिल्लक राहिले. 30 ऑक्टोबरपासून नोंदणीला प्रारंभ झालाय आणि ही नोंदणी 30 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर एप्रिलमध्ये निवडणुका घेण्यासंदर्भातील अधिसूचना जाहीर केली आहे. नागपूरमधील कुही मांडळ येथे कुस्तीची दंगल रंगलेली आहे. कुस्तीची ही दंगल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी या कुस्तीच्या जंगलाचं आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेत राजू पैलवाननं गदा पटकावली आहे. यावेळी अभिनेते प्रवीण तरडे यांनी हजेरी लावली. बीडच्या माजलगाव मोंढ्यातून सोयाबीनचे 36 कट्टे चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री दुकानातून 50 किलो वजनाचे 35 कट्टे चोरीला गेले असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये मासेमारी बंदरावर बोटींना आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमध्ये 40 बोटी जळून खाक झाल्यात. आगीमुळे मच्छीमार बांधवांचं मोठं नुकसान झालंय. काँग्रेसच्या टोपलीत राहणारे आणि सिल्वर ओकच्या पुंगीवर नाचणाऱ्या संजय राऊतांनी वर्ल्ड कपवर विषाची गरळ ओकल्याची टीका शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे. मोदी हे तो मुमकिन है असं खोचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. खेळाडूंवर संशय घेणं वाईट प्रवृत्ती असल्याची टीका ज्योती वाघमारे यांनी केली आहे. सपा नेते अबू आझमी यांनी पोलिसांच्या विनंतीनंतर गुहा इथे जाणं टाळलं. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गुहा इथे जाण्याचं टाळल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर आझमींना गावात प्रवेश देण्यास ग्रामस्थांकडून विरोध करण्यात आला होता. देशात 2014 नंतर केवळ मंदिर मस्जिद हेच विषय सुरू असून भांडण मिटवण्याऐवजी वाढवले जात असल्याची टीका अबू आझमींनी केंद्र सरकारवर केली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षांना शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नसल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर सरकारनं जरांगेंना 2 तारखा का दिल्या? तुमच्यात धमक असेल मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अकोला दौऱ्यावर आहेत. भाजपा आमदार गोवर्धन शर्मांच्या निधनानंतर शर्मा कुटुंबाची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केलं. दरम्यान शर्मा यांच्या निवासस्थानाजवळून वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये विनाकारण वाद चिघळवला जात असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली. भुजबळ आणि जरांगेंनी तारतम्य बाळगून वक्तव्य करावीत असंही त्या म्हटल्या. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष सुरूच आहे. दरम्यान नांदेडमध्ये देगलूर नाका इथे मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं. यावेळी उपस्थितांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. मनपा क्षेत्रातील लता मंगेशकर संगीत विद्यालय भूमिपूजन आणि अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा कामांचं विस्तारीकरण प्रकल्पाचा शुभारंभ सीएमच्या हस्ते झाला. बोईसर तारापूर एमआयडीसी भागात एका टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग लागली. अंगदपाल नावाच्या कंपनीमध्ये आग लागल्यानं खळबळ उडाली. दरम्यान अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. चंद्रपुरात बल्लारपूर तालुक्यातल्या नांदगावमध्ये घनश्याम पोंडेंचं निधन झालं. त्यांच्या अस्थि विसर्जनासाठी नदीत गेलेल्या त्यांचा मुलगा आणि भाचा बुडाले आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेला आणखी एक व्यक्ती बुडाला. जळगावच्या रोटवत गावातील जवान विनोद पाटील यांना वीरमरण आलं. अहमदाबादमध्ये कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आलेलं आहे आणि दरम्यान गुलाबराव पाटील यांनी शहीद विनोद पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. विनोद पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील यांचे बंधू कैलास पाटील यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. दरम्यान दीपक केसरकर यांनी पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या दिवाळीतील उत्पन्नात गेल्या 2 वर्षांच्या तुलनेमध्ये यंदा 3 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मागील 7 दिवसात पीएमपीच्या तिजोरीमध्ये 9 कोटी 6 लाख रुपयांची भर पडली आणि या 7 दिवसात वसुबारस आणि भाऊबीजेला पीएमपीला सर्वाधिक उत्पन्न प्राप्त झालंय. राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव ॲडव्होकेट अब्दुल अमेर विवाह बंधनात अडकलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते आणि मुख्यमंत्र्यांसह मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे, संजय शिरसाट यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावत वधूवराला आशीर्वाद दिले. गोंदियाच्या सडक अर्जुनी येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गौतमीच्या या कार्यक्रमाला तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.
छठ पूजेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील रायला देवी तलाव छठ पूजा सेवा समिती आयोजित भजन संध्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तर भारतीय बांधवांशी संवाद साधला। तसंच छठ पूजेनिमित्त शहरातील वेगवेगळ्या तलावापाशी करण्यात आलेल्या आयोजनाचा आढावा घेतला। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमध्ये आयोजित केलेल्या छठ पूजेला हजेरी लावली आणि यावेळी त्यांनी उपस्थितांना छठ निमित्त शुभेच्छा दिल्या। पिंपरी चिंचवडमध्ये छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दरम्यान सोहळ्यानिमित्त विविध घाटांवर मोठी गर्दी झाली होती। ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे। त्यांच्या कोठडीमध्ये पुन्हा वाढ होणार का हे आज स्पष्ट होईल। यावर्षी धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20% कमी पावसाची नोंद झाली आहे आणि त्यामुळे जास्त पाणी लागणाऱ्या गव्हासारख्या पिकाकडे शेतकऱ्यांनी यंदा पाठ फिरवलेली असून भाजीपाल्याची लागवड वाढली आहे। धुळे जिल्ह्यात सध्या फुलकोबी, मेथी आणि पोकळ्या या कमी पाणी लागणाऱ्या भाजीपाल्याची शेतकऱ्यांकडून लावणी केली जाते। मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टममधील एअर ब्लॅडर बदलण्याचं काम आजपासून शनिवारपर्यंत हाती घेण्यात आलेलं आहे। या कालावधीमध्ये मुंबई महानगरात तसंच ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10% पाणी कपात करण्यात येणार आहे। पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं। मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, शिव आणि नायर या 3 प्रमुख रुग्णालयांसह नायर दंत रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालयामधील 274 पदांची भरती केली जाणार आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे। या रुग्णालयात सन 2015 मध्ये या पदांसाठी शेवटची भरती झाली होती। पालघरच्या डुंगीपाडा येथील भंगार गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। आगीमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। मध्य रेल्वेनं गेल्या 7 महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या 27,32,000 प्रवाशांवर कारवाई केली आणि या कारवाईमध्ये फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 176 कोटी 17 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। यंदा एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 1,84,000 फुकट्या प्रवाशांची संख्या कमी झाल्याचं आकडेवारीमधून स्पष्ट झालंय। गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये नवीन वाहन खरेदी करणाऱ्यावर नागरिकांचा भर असतो। भारतीयांनी या उत्सवाच्या काळात दर मिनिटाला 9 चारचाकी खरेदी केलेले आहेत, तर ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळामध्ये तब्बल विक्रमी 10,14,000 चारचाकी आणि एसयूव्हीची खरेदी केलेली आहे।